ANS न्यूज। साहेब जे प्रकारे आता लाडकी बहिणीच्या भेट दिसतं त्याचं काय सांगणार की आता प्रज्ञाच्या असं वाटतं की जोळगावचा गुलाल आपलाच. नक्कीच महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सदा फुले या प्रभागातील एक तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि शिवसेनेची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. धनुष्यबाण आहे त्यांची निशाणी आहे आणि त्याचबरोबर महायुतीचे आपले संघटन जे आहे या प्रभागामध्ये चांगलं आहे. आज या महायुतीच्या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. RPIचे उमेदवार असल्यामुळे आमच्या सुजोनेताई या स्वतः त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत. शिवसेनेच्या कामिनीताई शेवाळे, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या आमच्या महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख आमचे दोन्ही शाखा प्रमुखांनी तर खांद्यावर घेतलेली आहे. खास करून शिंदे साहेबांनी आणि शेवाळे साहेबांनी या ठिकाणी ही उमेदवारी जारी केल्यानंतर ही नैतिक जबाबदारी ही खास करून शाखेवर आहे. शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आहे, शिवसेनेच्या आणि माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आहे आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे काही उमेदवारी अर्ज भरले होते ते आमचे बाळासाहेब बनसोडे ते देखील आहेत. पौर्णिमा आमच्या ताई इथे आहेत, सविताताई पुजारी ते देखील आहेत, ससाणे साहेब आहेत. मी त्यांचे या ठिकाणी शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मोठ्या मनाने म्हणजे प्रज्ञा ही आमची मुलगी आहे अशा प्रकारेच त्या ठिकाणी या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. म्हणजे जसं त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी प्रयत्न केले असते निवडून आणण्याचे, तशाच प्रकारचे प्रयत्न हे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रज्ञासाठी करतील. जनतेला मी हेच आवाहन करतो की या प्रभागामध्ये यापूर्वी आपण शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर अंजलीताई नाईक यांना निवडून दिलेलं आहे. अंजलीताई नाईक यांनी 5 वर्षामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत. शिवसेनेमध्ये पण पुन्हा या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि शेवाळे साहेबांच्या विचारानुसार त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा काम सुरू केलं आणि मागच्या 2 वर्षामध्ये अंजलीताई नाईक यांनी जी उर्वरित कामं होती महानगरपालिकेची, पाण्याचा प्रश्न आहे, इतर आणखी मंदिरांचा प्रश्न आहे, ही सर्व कामं या ठिकाणी घेतलेली आहेत. आता त्यांची उमेदवारी बाजूच्या वॉर्डमध्ये आहे, परंतु त्या देखील म्हणालेल्या आहेत की या भागातली उमेदवार निवडून देणं ही त्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे, कारण त्यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामाचा प्रतिसाद या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे. त्यामुळे प्रज्ञाताईला निवडून आणण्यासाठी अंजलीताई नाईक या देखील आपल्या या धन्यवाद. नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव। इस वक्त मौजूद हूँ मैं वाशीनाका में, जहाँ के उम्मीदवार प्रज्ञा हैं। आइए उनसे जानते हैं कि वो क्या कहते हैं। सबसे पहले तो आप माझे नाव प्रज्ञा सुनील सदाफुले आहे. माझे नाव प्रज्ञा सुनील सदाफुले आहे आणि महायुतीची मी अधिकृत उमेदवार आहे वॉर्ड 147मधून आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे. आणि येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाला विजयी करा, मताने विजयी करा. प्रत्येक वोट आपला एक मॅटर करतो. प्रत्येक यंगस्टर त्यांनी घरातून बाहेर निघा, वोट करा. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने एक हक्क दिला. मुद्दे खूप सगळे आहेत, रस्त्याच्या आहेत, पाण्याच्या आहेत, पॉटहोल्सच्या आहेत, वुमेन सेफ्टी आहे. त्यानंतर इथे प्रसूतिगृहाचा जो मुद्दा आहे तो खूप काळापासून पेंडिंग आहे, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि हॉस्पिटल नाही आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटल जे आहे, जसं इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला इथले जी जनता आहे त्यांना शताब्दी हॉस्पिटल किंवा सायन हॉस्पिटलला जावं लागतं आणि ते खूप लांब आहे. तर इथे जवळपास जर सरकारी हॉस्पिटल असेल, आपण लोकांना सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करू. आपली ज्या स्कीम आहेत जशी लाडकी बहीण योजना, ही एक सर्वात मोठी आणि सक्सेसफुल जी स्कीम आहे ती प्रत्येक व्यक्तीने वोट करा, आपला रिप्रेझेंटेटिव्ह निवडा. आपल्याला संविधानाने एक हक्क दिला आहे आपला रिप्रेझेंटेटिव्ह निवडण्याचा, तो हक्क तुम्ही पूर्ण करा. जैसा कि आपने देखा, सदा फुले ने कहा एक यंग लेडी है, वो उस तरीके से मैदान में उतरी. हर लेडीज़ को यही बोलती है कि स्ट्रांग बनो और वोटिंग करो. 16 तारीख को मतदान भारी मतों से विजयी करो का मांग की है.
ऐसे न्यूज़ देखने के लिए, ऐसे अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज़ से। मी रिपब्लिकन पक्षाचा वाहनाध्यक्ष 147चा प्रज्ञाताईसाठी आणि शैना BJP राष्ट्रवादी हे शैना BJP आणि महायुतीचं आहे. तर आम्ही सगळे लोक जीवानी आणि प्रेमाने एकदम मनाधरातून काम करणार आहे आणि प्रचंड बहुमतांनी त्याला निवडून देणार आहे. आमचं 5 नंबर बटन आले बाणविषयी कळकळीचे आणि आठवले साहेबांचा आदेश आहे, फडणवीस साहेबांचा आदेश आहे, एकनाथ शिंदेचा अभ्यास आहे. त्यांना निवडून द्या आणि आपल्या महायुतीचा विकास अच्छा करा. आणि जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत चायनाचा माझं तुमचं चायनाचं त्याचं हार्दिक स्वागत करतो. पहिलं तुमचं पहिलं काजल मॅडम तुम्ही या 147च्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि या लाडक्या बहिणीचं आणि असं या लाडक्या बहिणीचं पैसे चालू झालेले होते सोमवार मंगळवारपासून असं माझं इथं मी वार्ता अध्यक्ष असताना बरोबर मी सगळ्या महिलांना सांगितलं मॅडम तुम्हाला पैसे आलेत का, तर 3-3, 4-3 हजार रुपये सोमवार मंगळवारपासून आलेले आहेत. असे येतात आमचं इथं थांबतो. जय भीम जय भीम. कारण की कोणतंच आपण आता 20-25 वर्षापासून महायुतीने आपण एकत्र काम केलेलं आहे. कारण की आपण सगळे एकत्र सहकार्य आहोत. सर्वांना आपण चांगल्या पद्धतीने आहोत, त्या पद्धतीने आपण काम करूया. एकाच ठिकाणी सर्वांनी राहू नका. वॉर्ड खूप मोठा आहे, त्या पद्धतीने आपण काम करूया. कारण की आपल्याला जो आपला उमेदवार लाभलेला आहे तो आपला युवा आहे आणि त्यांचे विचार खूप चांगले आहेत. युवा पिढीचे जे विचार आहेत ते खूप चांगले आहेत. त्या पद्धतीने आपली कामं होणार आहेत. लाडक्या बहिणींना मी इतकंच सांगेल की आपले लाडके भाऊ खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, पण ते घराघरामध्ये पोहोचू शकत नाही. लाडक्या बहिणी फार आपल्या किचनपर्यंत पोहोचतात त्या पद्धतीने. कारण की मला माहिती आहे लाडक्या बहिणींचं आपलं घर, आपला परिवार सांभाळून त्या संघटनेला वेळ देतात. तेच आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्या नेहमीच बाळासाहेबांचं आमच्या वाक्य नेहमी म्हणजे असायचं की माझ्या रणरागिणी, माझ्या रणरागिणी ज्या करू शकतात ते कोणच करू शकत नाही. म्हणून आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रत्येकाने हे समजायचं की मीच उमेदवार आहे, त्या पद्धतीने काम करायचं आहे. आपल्याला जर आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे, आठवले साहेबांचे आपल्या जे आपल्यावरती जो विश्वास दाखवला, जे आपले राहुल शेवाळे साहेब, कामिनी वहिनी त्यांचे जर आपल्याला जर हात बळकट करायचे असतील तर आपल्याला कामाला लावावं लागेल. भाषण कमी करायचं आपल्याला, त्या पद्धतीने काम करायचं आहे. आपल्या लाडक्यांना प्रत्येकाला आपल्याला जिंकून आणायचं आहे. भरघोस मसाल आपल्याला मताने त्यांना जिंकून आणायचं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज या विभागाचे विभाग प्रमुख त्यांच्या खात्यावरती 147 जबाबदारी असे विभाग प्रमुख अविनाशजी नाईक साहेब आणि आदरणीय मंच बीजेपीचे आपले जिल्हा सचिव शास्त्रीजी सर्वांचे नावं घेतले, कारण बऱ्याचशा नावाची मला सुद्धा माहिती नाही. आणि खऱ्या अर्थाने आज आपण सर्व प्रमुखांनी उपस्थित या मिटिंगचा अर्थच असा आहे की मनोमिलन, तिन्ही पक्षांचं मनोमिलन व्हायला पाहिजे. सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या भेटीगाठी झाल्या पाहिजे, एकमेकांची ओळख झाली पाहिजे. आणि महाराष्ट्रातील एकनाथजी शिंदे साहेब असतील, रामदासजी आठवले साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आज प्रज्ञा सदाफुले यांना 147 मध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. आपण जर म्हणत असाल की नाही हा काम करेल तो काम करेल, हे नाही. आपण स्वतः उमेदवार आहोत. आपण उमेदवार काय हे अनुषंगाने जर आपण काम केलं तर हे आपल्याला लढाई कठीण नाही. पण तरी सुद्धा कुठल्याही उमेदवाराला, तो अपक्ष असू द्या, पार्टीचा असू द्या, कुठलाही असू द्या, त्याला कमी लेखता कामा नये आणि जास्तीत जास्त मताने प्रज्ञा सदाफुले यांना आपण निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. जास्तीत जास्त धुरा ही राणे साहेब आणि वहिनी साहेब आणि शेवळे साहेब यांच्यावरती. खऱ्या अर्थाने ह्या अणुशक्तीला जर कोणी न्याय दिला असेल तो राहुल शेवळे साहेबांनी न्याय दिलेला आहे. आणि महायुतीमध्ये खऱ्या अर्थाने न्याय आपल्याला शेवळे साहेबांचा आहे. म्हणून शेवळे साहेबांचा आपण सर्वांनी एक बार आभार मानूया आणि सदाफुले यांना आपण भरघोस मताने निवडून द्याल अशा बाळगतो आणि तेच सांगतो. जय महाराष्ट्र. राजे शिवछत्रपती पाणी दे, पाणी दे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांच्या विचारांना वंदन करून
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगिरी साहेब यांच्या जन्मदिवस मुजरा आज या महायुतीच्या प्रभाग क्रमांक 147च्या बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर भारतीय जनता पार्टीचे आमचे उदयराज सिंग मंडल अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे राजू सिंग जे आहेत, पूर्णिमा गौडा जी आहेत, गोकुल सिंग आहेत, माफ करा काही नावं राहून जातील. भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आत्ताच ज्यांनी मोठेपणा दाखवून माझ्या अगोदर त्यांचं भाषण घेतलं ते आमचे मित्र संजय गोळसे साहेब, त्यांच्याबद्दल आणि आमचं एकदा आणखीन एक सांगतो नंतर आमचं नातं. सुभाष साळवे साहेब, दिनेश काटकर साहेब, महादेव साळवे साहेब, साहेबराव सोनवणे साहेब, ससाणे साहेब, बाळासाहेब बनसोडे आणि सविताताई पुजारी या ठिकाणी आमच्या आहेत. पप्पू पवार वॉर्ड अध्यक्ष आहेत, फुलाबाई सोनावणे माजी नगरसेविका, आजही त्या आमच्यासारख्या तरुणांना लाजवतील अशा प्रकारे त्यांचं खणखणीत भाषण असतं आणि सडेतोड उत्तर त्यांच्या भाषणामधून मिळत असतं. असे सर्वच आमचे मान्यवर तसेच आमचे शिवसेनेचे या ठिकाणी महिला विधानसभा प्रमुख दबडेताई, राशाबाई मणिकम, उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महेश दरवेश, निशाताई रोकडे आणि खास करून 3 नावं मी ही घेतोय ते म्हणजे आमच्या सविता पुजारी, पौर्णिमा वैराळ आणि आमचे संजना दरवेश. कारण कसं आहे, निवडणुका होत आहेत 8 वर्षांनी. 5 ते बाबा उपशाखा प्रमुख बसा इकडे पुन्हा निवडणुका 8 वर्षांनी होत आहेत. म्हणजे 5 वर्षांनी ज्या सगळ्या इच्छा आपल्या, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, ते आता 8 वर्ष झाल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी भर पडते. त्यामुळे अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्नशील असतात, मेहनत करत असतात. त्याला काय पाहिजे बाबा, काय पाहिजे तुला? आगे आगे येते त्याला. ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता जो 5 वर्ष 7-8 वर्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत करतो आपल्या नेत्यासाठी, आपल्या उमेदवारासाठी, खासदारासाठी, आमदारासाठी. आणि मग तो स्वतःचं नशीब आजमावण्याची त्याची संधी असते, ती महानगरपालिकेची वेळ असते. आणि त्याप्रमाणे आमचे शाखा प्रमुख महेश दरवेश हे देखील इच्छुक होते. आमच्या सविताताई पुजारी या देखील यांचा फॉर्मच भरला होता. आमच्या पौर्णिमा ताई आहेत, त्या देखील माझ्याकडे आल्या होत्या, इच्छुक म्हणून त्यांनी अर्ज दिला होता. त्याचप्रमाणे SC वॉर्ड असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे देखील आपल्याकडे इच्छुक होते. त्याच्यामध्ये आमचे बनसोडे साहेब, बाळासाहेब बनसोडे 40 वर्ष त्यांनी संघटनेसाठी मेहनत केलेली आहे. सोनवणे साहेब, ससाणे साहेब पण त्यावेळेला इच्छुक होते. त्यांनी तो मोठ्या मनाने आता त्यांना आशीर्वाद दिला, पौर्णिमाताईला, आमच्या प्रज्ञाताईला. तर ह्या निवडणुकीची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली, परंतु या सगळ्यांनी बाळासाहेबांचे तर कालच आभार मानले ज्यावेळेला त्यांनी फॉर्म मागे घेतला. आमची सविता पुजारी या थोडीशी आमची चुकामुक झाली, कारण मला चेंबूरचं काम करून, अणुशक्तीचं काम करून परत सायनला जायचं होतं. त्यामुळे तुमची माझी भेट होऊ शकली ती आजच भेट झाली. पण त्यांनी फक्त फोनवरून आमची जी मागणी आहे, विनंती आहे, ती मान्य केली आणि त्यांनी देखील फॉर्म मागितला. तुमचे देखील मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. या ताईने देखील लोकसभेला शेवाळे साहेबांच्या निवडणुकीला भरपूर मेहनत केलेली आहे. त्याप्रमाणे कसं नाही, महायुतीचा जोरदार मेळावा आपल्यामध्ये बरेचसे लोक त्या ठिकाणी होते आणि कालचा दिवस अतिशय चांगला निवडण्यात आला होता. जसे की दिग्गज सगळे हुशारच आहेत, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, आठवले साहेब. काल माता जिजाबाईंची जन्मदिनाचा
त्या ठिकाणी उत्सव होता. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचा देखील जन्मदिन होता. एक शंकरा योग आला होता. त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलं मला त्याच्या लक्षात आल्या की आठवले साहेबांचा पक्ष हा अनेक वर्ष या ठिकाणी काम करतोय. आपल्या संघटना सगळ्या भागामध्ये पसरवण्यासाठी आणि आपल्या आंबेडकरी जनतेच्या अनुयायांसाठी काम करत आहे. परंतु त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर तर आपला पक्ष आहेच, परंतु देशाच्या बाहेर देखील त्यांनी 2 आमदार निवडून आणलेले आहेत. मिझोराममध्ये, अरुणाचलमध्ये आहे की नाही. म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आता छोटा नाही आहे. देशाच्या बाहेर देखील राज्याचे लोकप्रतिनिधी आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत. देशाच्या त्या ईशान्य मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी सर्व कायद्याच्या तरतुदीमध्ये बसवून ती योजना आणली. म्हणून ते कोर्टामध्ये जाऊन सुद्धा यशस्वी झाले नाही. आणि म्हणून नेहमी आमचे शिंदे साहेब सांगतात की हे जे तुम्हाला योजना चालू करून दिलेली आहे हे महायुतीचे आम्ही सर्व लाडके भाऊ आहोत. परंतु ज्या लोकांनी ही योजना बंद करावी, बंद व्हावी यासाठी प्रयत्न केले ते सगळे सावत्र भाऊ आहेत. त्या 25-30 वर्ष राजकारणामध्ये झाले आणि त्याच्या अगोदर देखील महाराष्ट्र राज्यामध्ये काम केलेलं आहे. परंतु 232 एवढे आमदार एका महायुतीचे कधीच महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये आले नव्हते. ते 232 आमदार निवडून आणण्यासाठी आमच्या सर्व लाडक्या बहिणी भरपूर मतदान केलं. सर्व लाडक्या बहिणी भरपूर मतदान केलं. आता देखील ती योजना सुरू आहे. बहिणी आलेल्या आहेत या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा मान राखून अतिशय कमी